सो बायोमॉलिक्यूल तर बायोमॉलिक्यूल बद्दल सर्वांना माहिती आहे की बायोमॉलिक्यूल हा एक फार इंटरेस्टिंग पार्ट आहे आणि बायोमॉलिक्यूलमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आपली बॉडी हे ट्रिलियन्स बिलियन्स मिलियन्स ऑफ बायोमॉलिक्यूल बनलेली आहे आणि त्या बॉडीमध्ये वेगवेगळे रिॲक्शन होत असतात. बॉडी म्हणजे एक प्रकारचा आपला रोबोट आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे मशीन्स आहेत, वेगवेगळे पार्ट्स आहेत आणि तशीच एक कॉम्प्लिकेटेड बॉडी आहे ज्याचा आता अभ्यास चालू आहे आणि बऱ्याचशा गोष्टी माहीत झालेल्या आहे, बऱ्याचशा गोष्टी माहीत व्हायच्या होती त्या हळूहळू. तर अशा बायोमॉलिक्यूलचा जस्ट इंट्रोडक्शन पार्ट आपल्याला आहे. बरेचसे बायोमॉलिक्यूल्स आजकाल आपण डेली यूजमध्ये सहज यूज करतो आणि बायोमॉलिक्यूल्स मध्ये आता बायोमॉलिक्यूल्स म्हणजे काय? तर बायोमॉलिक्यूल्स म्हणजे की लिव्हिंग थिंग्स असतात, नॉन लिव्हिंग थिंग्स असतात. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय की जे स्वतः रिप्रोड्यूस करू शकतात, जे स्वतः चालू शकतात, मुव्हेबल असतात, असे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत लिव्हिंग थिंग्सचे. तर त्या लिव्हिंग थिंग्समध्ये नॉन लिव्हिंग्स मध्ये नाही, लिव्हिंग थिंग्स कशाच्या पासून तरी बनली आहे, त्याची बॉडी आहे, ऑर्गन पासून बनली आहे. आणि मग जो शेवटचा पार्ट आता आपण याच्यामध्ये पाहतो की बॉडी आहे, बॉडी नंतर ऑर्गन आहे, ऑर्गन नंतर टिश्यू आहे, टिश्यू नंतर सेल आहे आणि सेल नंतर मॉलिक्युल्स आहेत आणि मॉलिक्यूल नंतर ऍटम आहे. तर आपण इथं मॉलिक्यूल लेवलचा अभ्यास करणार आहोत की मॉलिक्यूल लेवलला थोडासा इंट्रोडक्शन मध्ये आपण समजून घेणार आहोत की मॉलिक्यूल काय आणि ज्या मॉलिक्यूल पासून लिव्हिंग थिंग्स बनल्या आहे किंवा आपली बॉडी बनली आहे त्याला आपण म्हणतो बायोमॉलिक्यूल्स. आता all living body is made up of atom and molecule known as बायोमॉलिक्यूल. अशी एक डेफिनेशन आहे की सर्व लिव्हिंग बॉडी ऍटम आणि मॉलिक्यूल पासून बनलेल्या आहेत आणि त्या ऍटम आणि मॉलिक्यूलला आपण बायोमॉलिक्यूल बनतो. किंवा बायोमॉलिक्यूलची एक दुसरी क्लासिकल डेफिनेशन जे इथं तुम्हाला दिसत आहे की बायोमॉलिक्यूल इज अ लाइफलेस ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच कंबाइन इन अ स्पेसिफिक मॅनर टू प्रोड्यूस अ लाइफ or to control a biological reaction. सेंटेन्स समजलं? बायोमॉलिक्यूल इज अ लाइफलेस, हा एक वर्ड पहा, लाइफलेस. लाइफलेस म्हणजे काय की लाइफलेस म्हणजे आता मला लाईफ पण माझ्या बॉडी मधला एखादा पार्ट काढला, त्याचे टिश्यू काढले, त्याच्यातले सेल काढले, त्याच्यातले बायोमॉलिक्यूल काढले, तर त्याला लाईफ नाही. बोट तोडला, बोट तोडून बाहेर ठेवला तर आता त्या बोटाला लाईफ लागली का नाही. तर हे जे बायोमॉलिक्यूल्सच्या कॉम्बिनेशनमुळे होल बॉडी बनते त्याला लाईफ राहते. त्याच्यामुळे इथं हा शब्द वापरला, लाईफलेस. बायोमॉलिक्यूल इज अ लाईफलेस ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच कंबाइन इन अ स्पेसिफिक मॅनर. असे बायोमॉलिक्यूल एकामेकाशी कंबाईन होत जातात आणि कंबाईन झाल्यानंतर प्रोड्यूस अ लाईफ आणि मग ते लाईफ प्रोड्यूस करतात. त्याला आपण म्हणतो बायोमॉलिक्यूल्स. त्याच्यानंतर बायोमॉलिक्यूल्स आपण बरेचसे पाहिले आहेत किंवा बायोमॉलिक्यूल्सची आपण डेफिनेशन कन्फर्म डेफिनेशन जे तुम्हाला सायंटिफिकली लक्षात ठेवायची आहे, जे रट्टा मारायची आहे, जे एक्झाम मध्ये लिहायची. ती डेफिनेशन काय, बायोमॉलिक्यूल इज अ लाइफलेस ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच कंबाइन इन अ स्पेसिफिक मॅनर टू प्रोड्यूस अ लाईफ और कंट्रोल अ बायोलॉजिकल रिॲक्शन. हे असे छोटे मॉलिक्यूल जे एका स्पेसिफिक मॅनरनी कंबाईन होतात आणि कंबाईन झाल्यानंतर ते लाईफ प्रोड्यूस करतात किंवा बायोलॉजिकल रिॲक्शन कंट्रोल करतात, त्याला आपण म्हणतो बायोमॉलिक्यूल. आता बायोमॉलिक्यूल्स चे वेगवेगळे प्रकार आहेत. बायोमॉलिक्यूल्स त्याच्यामध्ये ऍटम म्हणजे बरेचसे तुम्ही पाहिले आहेत की बायोमॉलिक्यूल्स म्हणजे प्रत्येक ऑर्गन मध्ये वेगवेगळे टिश्यूज आहेत, वेगवेगळे टिश्यूचे वेगवेगळे सेल्स आहेत आणि त्या सेल्स मधले वेगवेगळे ऍटम आणि मॉलिक्यूल्स आहेत. तर बायोमॉलिक्यूल कंबाइन टू पर्टिक्युलर मॅनर फॅशन इन टू गिव्ह सबस्टन्स विच प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन अ फंक्शन ऑफ ऑर्गॅनिझम. हे बायोमॉलिक्यूल स्पेसिफिक मॅनरनी कंबाईन झाल्यानंतर एक पर्टिक्युलर रोल प्ले करतात आणि त्याच्यामध्ये जे स्पेशल क्लासेस आपण केले आहेत त्याच्यामधला पहिला क्लास म्हणजे कार्बोहायड्रेट्स. हा जो जनरली शब्द आपण नेहमी सर्वीकडे वापरतो. कार्बोहायड्रेट्स कोणत्या याच्यात किती कार्बोहायड्रेट्स आहेत, इव्हन तुम्ही
कोणती फूड प्रॉडक्ट्स आणाल त्याच्या मागे तुम्हाला कार्बोहायड्रेट्स आणि ह्या सर्व शब्दाची माहिती दिली राहते की कार्बोहायड्रेट्स किती आहे. म्हणजे बॉडी बिल्डिंगसाठी जे काही बेसिक मॉलिक्यूल लागतात ते त्या आपण खाताना किती त्याच्यात प्रेझेंट आहे याचाही आजकाल अभ्यास जास्ती आहे. आणि आजकाल लोक हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे त्याही गोष्टी पाहिल्या जाते. प्रोटीन हा शब्द तुम्ही फार वापरला. हार्मोन्स हा एक प्रकारे बायोलॉजिकल रिॲक्शन मध्ये वापरलेले कॅटलिस्ट आहे. जर हार्मोन्स बरोबर सिक्रेट नाही झाले किंवा हार्मोन मिसबॅलन्स झाले तर रिॲक्शन मिसबॅलन्स होतात. आणि रिॲक्शन मिसबॅलन्स झाले की मग त्या बॉडीवर त्याचा परिणाम. लिपिड्स हा एक प्रकारचा स्टोरेज डिव्हाइस आहे. जसं बॅटरीमध्ये आपण चार्ज स्टोरेज डिव्हाइस करू शकतो तसं इथं बऱ्याचशा गोष्टी स्टोरेज असतात जे गरजेनुसार मग ते बॉडी वापरल्या जातात. विटॅमिन्स बद्दल तुम्ही बरंचसं ऐकला. विटॅमिन्सच्या गोळ्याही कदाचित बऱ्याच जणांनी खाल्ल्या असेल. त्याच्यानंतर न्यूक्लिक ऍसिड इज अ बेसिक पार्ट ऑफ बायोलॉजिकल बायोमॉलिक्युल्स किंवा आपल्या पूर्ण होल बॉडीचा बेसिक पार्ट आहे. न्यूक्लिक ऍसिडवर फार जास्ती रिसर्च चालू आहे. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्स हा एक एनर्जीचा सोर्स आहे. आणि या एनर्जीच्या सोर्स मुळे कार्बोहायड्रेट्सला आपण म्हणू की कॅलरीज वगैरे प्रोड्यूस करणार एनर्जी सोर्स. जसं आपण बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये दोन येतात. एक सिंपल कार्बोहायड्रेट, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे डायरेक्ट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, त्याचा पुन्हा कन्व्हर्शनची गरज नाही पडत. जसं ग्लुकोज पाणी डायरेक्ट कार्बोहायड्रेट्स आहेत. पण दुसऱ्या कोणत्या गोष्टी राहिल्या की ज्याच्यातही कार्बोहायड्रेट्स असतात पण ते कंबाईन फॉर्म मध्ये असल्यामुळे पहिले ते ब्रेकेज होतात आणि ब्रेकेज झाल्यानंतर मग आपल्याला त्याचा कार्बोहायड्रेट आणि एनर्जी मिळते. सेल टिश्यू मॅक्झिमम पार्ट जो बनलाय त्याच्यात कार्बोहायड्रेट्स हे बायोमॉलिक्युल्स असतातच. आणि त्या बायोमॉलिक्युल्समुळे वेगवेगळे ऑर्गन्स तयार झाले आणि त्या ऑर्गन्समुळे ही आपली बॉडी काम. तर कार्बोहायड्रेट्स हा जो टर्म आहे, हा जो सुरुवातीला नाव आला कार्बोहायड्रेट्स, तर हा कार्बोहायड्रेट जो नाव आहे हा त्याच्या फॉर्म्युल्यावरून त्यांनी डिराईव्ह केला की त्यांनी पाहिलं की बऱ्याच ठिकाणी जो बेसिक मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये कार्बन आणि H2O असा कॉम्बिनेशन आहे आणि त्याचा काहीतरी रेशिओ आहे. जसं तुम्ही इथं आता पाहता की इथं कार्बोहायड्रेट्स मध्ये CxH2O असं इथं रिप्रेझेंटेशन. आता हा CxH2O म्हणजे काय की कार्बन फॉर सी आणि H2O फॉर हायड्रेट म्हणजे कार्बोहायड्रेट असं त्याचं नाव आहे. तर हा जो कार्बोहायड्रेट आहे याच्यामध्ये म्हणून मग त्यांनी तेव्हा डेफिनेशन केली की कार्बन आणि हायड्रोजन याच्या फॉर्म्युल्याने जो H2O याच्या फॉर्म्युल्याने जो बनला असतो तो कार्बोहायड्रेट. नंतर वेगवेगळे एक्झाम्पल आले. ग्लुकोजचा फॉर्म्युला पहा C6H12O6. त्याच्यामध्ये C6 आणि H2O6 असा त्याच्या फॉर्म्युल्याला तुम्ही कन्वर्ट करू शकता म्हणजे कार्बन आणि हायड्रेट फॉर्म म्हणजे कार्बोहायड्रेट फॉर्म मध्ये. सुक्रोज मध्ये C12H22O11 हा एक फॉर्म्युला आहे म्हणजे कार्बन 22 आणि H2O 11. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आले. हा जो जुना फॉर्म्युला होता याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आले की कार्बोहायड्रेट कार्बन आणि H2O याच्यापासून बनलेला असतो पण प्रत्येक वेळेस तसा नसतो. जसं रॅमिनोज हा एक्झाम्पल जो आला हा कार्बोहायड्रेट्स आहे पण याच्यामध्ये CxH2OY हा फॉर्म्युला फॉलो होतो. ऍसिटिक ऍसिड हा असा एक्झाम्पल आला की जो फॉर्म्युला फॉलो करतो पण तो कार्बोहायड्रेट. त्यामुळे मग कार्बोहायड्रेटची नवीन डेफिनेशन अभ्यास वाढला आणि त्याच्यानुसार कार्बोहायड्रेटची नवीन डेफिनेशन तयार करण्यात आली. आणि ही डेफिनेशन अशी होती की कंपाऊंड विच आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड अँड पॉलीहायड्रॉक्सी कीटोन इज नोन ॲज कार्बोहायड्रेट. किंवा मग कंपाऊंड विच ऑन हायड्रोलिसिस प्रोड्यूस पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. तर आता पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे काय? आता पहा हा मॉलिक्यूल तुम्हाला कार्बोहायड्रेटचा मॉलिक्यूल दिसत आहे. आता या कार्बोहायड्रेटच्या मॉलिक्यूल मध्ये OH ग्रुप भरपूर दिसत आहे म्हणजे मोर दॅन 2 किंवा मोर दॅन 1 OH ग्रुप असतात. त्याच्यामुळे आपण त्याला शब्द वापरला पॉलीहायड्रॉक्सी. आणि पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असते. एक अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल. पुढे तुम्ही डिटेलमध्ये पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल.
आणि त्याच्यानंतर एक आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह हा वर्ड. ऑप्टिकली ऍक्टिव्ह हा शब्द स्टिरिओकेमिस्ट्रीमध्ये आपण घेतला होता, त्याला पुन्हा नंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला रिवाइज करेल. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा एक इथं इम्पॉर्टंट मुद्दा आहे. आणि तुम्हाला फक्त थोडंसं शॉर्ट मध्ये सांगतो की प्लेन पोलराइज लाईट कंपाऊंड विच रोटेट प्लेन पोलराइज लाईट. एखादा प्लेन पोलराइज लाईट पास झाला आणि त्याच्यानंतर तो रोटेट केला त्याला आपण म्हणतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह. हायड्रोलिसिस, हायड्रोलिसिस हा एक शब्द वापरला. तर हायड्रोलिसिस बद्दल तुम्ही किंवा याच्या आधी हायड्रोलिसिस बद्दल आपण पाहिला की हायड्रोलिसिस हा नेमका कसा असते की हायड्रोलिसिस मध्ये H2O चं ऍडिशन होते. म्हणजे H2O चं ऍडिशन होत असताना H प्लस आणि OH मायनस असे दोन ऍटम किंवा आयन तिथं अटॅच होते. फॉर एक्झाम्पल हायड्रोलिसिस ऑफ इस्टर्स COOCH3. हायड्रोलिसिस ऑफ इस्टर मध्ये H2O H आणि OH आता इथून ब्रेक होतो. आता हा इस्टर आहे, आता हायड्रोलिसिस झालं म्हणजे काय झालं, इथून मॉलिक्यूल ब्रेक झाला, या साईडला H प्लस लागला आणि या साईडला OH मायनस लागला. असं आपण बरेचदा पाहिला हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस मध्ये काय होते की H2 मॉलिक्यूल ऍड होते आणि H2 मॉलिक्यूल ऍड होऊन तो बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो तेव्हा त्या एका मॉलिक्यूलचे दोन मॉलिक्यूल बनतात. एका मॉलिक्यूलचे किती मॉलिक्यूल बनू शकते. हायड्रोलिसिस झाल्यानंतर H2O चं तिथे ऍडिशन होते, बॉन्ड ब्रेकिंग होते. तर या प्रोसेसला आपण हायड्रोलिसिस म्हणतो. तर असंच बायोमॉलिक्यूल मध्ये काय होते की छोटे छोटे कार्बोहायड्रेट कंबाईन होऊन मोठा मॉलिक्यूल बनला. आणि जेव्हा हायड्रोलिसिस होते तेव्हा असा हा जो बॉन्ड आहे जो कंबाईन झालाय तो ब्रेक होते. एका साईडला H जाते, एका साईडला OH जाते. आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर तिथे कार्बोहायड्रेट तयार आणि त्याला आपण म्हणतो हायड्रोलिसिस रिएक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे एक्झाम्पल ग्लुकोज हे मोठे मॉलिक्यूल आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट आहे. क्लासिफिकेशन की हायड्रोलिसिस केल्यानंतर किती बेसिक मॉलिक्यूल तयार होतात त्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. त्याच्यामध्ये सिंपल कार्बोहायड्रेट आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. आता सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे काय की जे फर्दर हायड्रोलिसिस होत, सगळ्यात स्मॉलेस्ट मॉलिक्यूल त्याचं पुन्हा हायड्रोलिसिस होत आणि त्याच्यानंतर स्मॉलेस्ट मॉलिक्यूल. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल मध्ये काय होते की कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल मध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मध्ये 2-3 जेव्हा हायड्रोलिसिस